आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत सध्याला जागा वाटपाच्या विषयाला घेऊन बैठकांवरती बैठका ज्या आहेत त्या दोन्हीकडे होताना दिसत आहेत। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांच्या मुद्द्याला घेऊन एका पाठोपाठ एक बैठका होतात, तर दुसरीकडे वर्षा बंगल्यावरच्या हालचाली देखील वाढलेल्या आहेत। आणि अर्थातच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्यात महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती या बैठकीला बघायला मिळते। महायुतीच्या नेत्यांनी जागा वाटप अंतिम करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते, त्यामुळे जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे। तसंच निवडणुकीच्या प्रचारात तीनही पक्षांची रणनीती काय असेल हे वर्षावरच्या बैठकीत ठरवण्यात आलं। तीनही पक्षांची भूमिका एकच हवी यावर सगळ्यांचं एकमत झालं। एकमेकांवरील टीका टिप्पणी टाळण्यावर चर्चेत भर देण्यात आला। पक्षातील अंतर्गत वाद हे त्या पक्षातल्या नेत्यांची जबाबदारी असेल। तीनही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही, अशा जागा सगळ्यात शेवटी जाहीर करण्यात येतील। तर नाराज झालेल्या इच्छुकांची समजूत काढण्यावर भर दिला जाणार आहे। उर्वरित ज्या सगळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांचे वाटप कसं करायचं किंवा कुठं कुठं काय काय होण्याची शक्यता आहे याचा निश्चितच त्या ठिकाणी चर्चा ही झालेली आहे। आणि स्मूथली ज्याला म्हणतो हे जागा वाटप झालं पाहिजे। कार्यकर्त्याची असलेली मागणी, कार्यकर्त्याचं असलेलं मत किंवा तिथलची असलेली परिस्थिती, सर्वेचे आलेले सर्व रिपोर्ट सुद्धा हे सर्वच चर्चा हे वरिष्ठ नेते करतायत। महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांच्या नियोजनावर सुद्धा बैठकीत चर्चा केली। तसंच विधानसभा मतदारसंघातील राजकीय आणि जातीय समीकरणांचा सुद्धा विचार करण्यात आला। महायुतीच्या नेत्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, यामुळे त्यांनी कितीही बैठका घेतल्या तरी काहीही फरक पडणार नाही असा टोला विरोधकांनी लगावलाय। महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी करतायत। तिसऱ्या आघाडीनं सुद्धा मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आता मतदार कुणाला पसंती देतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार।